कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचं सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मूग पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी कीड व रोग व्यवस्थापन, त्याच पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती। मूग या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये प्रामुख्यानं मावा, तुडतुडे, पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो। त्याच पद्धतीनं विविध प्रकारच्या आळ्या, जसे पाने खाणारी आळी, केसाळ आळी, शेंगा पोखरणारी आळी, तर यासारख्या कीटकांचा या पिकावर प्रादुर्भाव होतो। तर त्यासाठी आपल्याला शेतामध्ये सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करायचा आहे। तर याच्यामध्ये आपल्याला रसशोषक किडींमुळे जो येलो मोझॅक रोग येतो त्यासाठी शेतामध्ये पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावायचे आहे। त्याच पद्धतीनं अळीच्या पतंगांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी 3 ते 4 कामगण सापळ्याचा वापर देखील करायचा आहे। फवारणीमध्ये निममार्काचा वापर आपल्याला करायचा आहे। सापळा पीक पद्धतीचा देखील आपण वापर या ठिकाणी करू शकतो। तर ही झाली कीटकांविषयी माहिती। यानंतर या पिकावर भुरी, येलो मोझॅक, करपा, लीपकर या पद्धतीच्या रोगांचा देखील मूग या पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो। तर आपल्याला कीटकांचं त्याच पद्धतीनं रोगांचं नियंत्रण करण्यासाठी व्यवस्थितरित्या फवारणीचं नियोजन करणं देखील तितकंच गरजेचं आहे। विक्रमी उत्पादनासाठी या पिकाला 3 ते 4 फवारण्या करणं गरजेचं आहे। या पिकाला सुरुवातीची फवारणी वाढ तसेच फुटव्यासाठी 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं दुसरी फवारणी 5-10% फुलाची अवस्था चालू झाल्यानंतर घ्यायची आहे। त्यानंतर तिसरी फवारणी आपल्याला फुलांची तसेच शेंगाची अवस्था चालू झाल्यानंतर 50 ते 55 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे। त्यानंतर शेवटची फवारणी शेंगा भरण्यासाठी, शेंगातील दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी, रोगांचं किडीचं नियंत्रण करण्यासाठी घ्यायचे आहे। तर फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, कीटकनाशक, बुरशीनाशक, संजीवकाचा वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं पावसाळी वातावरण असल्यामुळे सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर देखील आपल्याला फवारणीमध्ये करायचा आहे। तर सर्व फवारण्या आपल्याला तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, मूग पिकाची पेरणी पद्धतीने लागण करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या मूग पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं नवनवीन पिकांच्या सुधारित लागवडीविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।